नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरीपाची लगबग सुरू झाली आहे. आजकाल शेतकरी पेरणीसाठी पेरणी यंत्रांचा वापर जास्त प्रमाणात करतात. पण ही पेरणी करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यायची आहे. अन्यथा बियाणांची उगवण कमी होऊ शकते, रोपांची दाटी होऊ शकते आणि उत्पादनात घट होते. त्यामुळे पेरणी यंत्राने पेरणी करताना कोणत्या चुका टाळायच्या असतात हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याचदा शेतकरी पेरणी यंत्राने पेरणी करायच्या आधी त्याची सेटिंग योग्य आहे का याची खात्री करून घेत नाहीत. त्यामुळे पेरणीतलं अंतर, पेरणीची खोली चुकते, बियाणांची संख्या चुकते आणि बियाणं जास्त खोल जातं किंवा अगदी वर राहतं. त्यामुळे बियाणांची उगवण कमी होते आणि खोल बियाणं पेरलं गेल्यावर ते कुजू पण शकतं. त्यामुळे पेरणी करताना आधी आपल्याला त्याची योग्य सेटिंग करून घ्यायची. साधारणतः बियाणांची पेरणी ही 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर केली जाते. पण तरी पण बियाणाचा आकार आणि प्रकारानुसार 2 बियाणांमधलं अंतर आणि खोली सेट करायची. शक्यतो हे अंतर शिफारस केल्याप्रमाणेच ठेवायचंय. योग्य अंतरामुळे पिकांची दाटी होत नाही, त्यांना हवा, सूर्यप्रकाश आणि अन्य द्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात. त्यामुळे पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बियाणं हेक्टरी योग्य प्रमाणात पडतं. दुसरी चूक शेतकरी सहसा करतात ती म्हणजे पेरणी यंत्रासाठी चुकीच्या एचपीचा ट्रॅक्टर वापरणं. मोठ्या ट्रॅक्टरमुळे जमीन जास्त दाबली जाते, त्यामुळे काही बियाणांची उगवण कमी होऊ शकते. त्यामुळे पेरणीसाठी शक्यतो 35 पासून 45 HP म्हणजेच अश्वशक्तीचा ट्रॅक्टर वापरायचा आहे आणि ट्रॅक्टर चालकालाही पेरणी यंत्राची माहिती असली पाहिजे. आणखी एक चूक म्हणजे ट्रॅक्टरचा वेग. पेरणी करताना ट्रॅक्टरचा वेग जास्त ठेवला किंवा तुम्ही हाताने चालवता येणाऱ्या पेरणी यंत्राला जास्त वेगात चालवलं तर बियाणं योग्य अंतरावर पडत नाही. त्यामुळे पेरणी करताना ट्रॅक्टरचा वेग ताशी 5 किलोमीटरपेक्षा जास्त ठेवायचा नाहीये. याशिवाय पेरणी करताना बियाणं योग्य अंतरावर पडलं का याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचंय. यंदा पावसाची शक्यता कमी असल्याचा प्राथमिक अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. याचा अर्थ असा की पाऊस तर कमी पडणारच, शिवाय पावसाचा खंड सुद्धा पडू शकतो. म्हणून केवळ पाऊस पडला म्हणून लगेच पेरणी करायची नाहीये. किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची आहे. आणि बाकी तर आपल्याला माहितीच आहे की ओल्या जमिनीत पेरणी करायची नाहीये. जमिनीला चांगला वाफसा आल्यावरच पेरणी करायची. जर तुम्ही पेरणीसोबत खत देत असाल तर खत हे थेट बियाणावर पडू द्यायचं नाहीये. खत बियाणाला थेट स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यायची आहे, अन्यथा बियाणांची उगवण जळून जाऊ शकते. एक महत्त्वाची गोष्ट ज्या गोष्टीकडे सहसा शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं ती म्हणजे पेरणी यंत्र खरेदी करताना त्याची सगळी माहिती व्यवस्थित समजून न घेणं. पण हे चुकीचं ठरतं. यंत्राची योग्य सेटिंग कशी करायची, एकदा चाक फिरवल्यावर किती बियाणं पडतं हे सगळं शिकून घेणं गरजेचं असतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि यंदा तुम्ही कोणतं पीक घेणार आहात आणि त्याची पेरणी कशाच्या मदतीने करता हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.